आणि खरं तर आपल्या सगळ्यांची अडचण हीच असते की नावामध्ये प्रेम येत नाही, उपासनेविषयी तळमळ लागत नाही. महाराज एके ठिकाणी असं म्हणलेत की तळमळ लागत नाही एवढाच फक्त प्रश्न आहे. अन्न तयार आहे पण भूक लागत नाही हा प्रॉब्लेम आहे. असं भूक लागत नाही ही अडचण आहे असं ते म्हणले होते. समर्थांनी एके ठिकाणी असं म्हणलंय की एखादी आई जसं मुलाला योग्य तसं अन्न बनवून त्याचे घास करून ठेवते, तसं सद्गुरुरूपी माऊलींनी वेदांच्या मधलं जे अभ्यंतर आहे, वेदांच्या मधलं जे ज्ञान आहे, तर ते शिष्यरूपी अपत्याला ते देतात. जे वेदांचे अभ्यंतरी ते काढून अपत्यापरी शिष्य श्रवणी कवळ भरी तोची साधू. शिष्य श्रवणी म्हणजे शिष्याच्या श्रवणामध्ये, म्हणजे शिष्याच्या कानामध्ये कवळ याचा अर्थ घास खरं तर, पण ज्ञानाचा उपदेश असा त्याचा अर्थ आहे की गुरु वेदांच्या अभ्यंतरामधला ज्ञानाचा उपदेश हा शिष्याला कसा पचेल, जसं आई मुलाला ते अन्न कसं पचेल याचा विचार करून तिथे देते, त्या प्रमाणात त्या पद्धतीने ते अन्न बनवून देते, तसं गुरु देतात. तर त्याप्रमाणे आपल्या सद्गुरूंनी म्हणजेच गोंदवलेकर महाराजांनी जो नामाचा प्रचार प्रसार केला त्याबद्दल हे जे प्रेम आहे, ही जी आपुलकी आहे, ते तळमळ लागणं कसं करता येईल ही गोष्ट त्यांनी निरनिराळ्या त्यांच्या प्रसंगांमधून सांगितली. त्याच्यामधले काही प्रसंग आज आपण बघणार आहोत. प्रसंग असले की आपल्याला ऐकायला छान वाटतं, कारण का आपण ती गोष्ट स्वतःला रिलेट करू शकतो. तर एके ठिकाणी झालं असं की नोकरीसाठी परदेशी जायला निघालेला एक गृहस्थ होता आणि महाराजांनी त्यांना दासबोधाची पोथी दिली होती सोबत, आणि असं सांगितलं होतं की परदेशामध्ये गेल्यानंतर या पोथीचं नित्य वाचन करावं. म्हणजे या पोथीचं वाचन करायचं, म्हणजे दासबोधाचं वाचन करायचं, ही उपासना तुम्ही चालू ठेवा असं त्यांनी सांगितल्यानंतर ते गेले गृहस्थ. आणि काही वर्षानंतर ते जेव्हा परत आले त्यावेळेला महाराजांना येऊन भेटले आणि मग सामानाची व्यवस्था बघणं, नातेवाईकांना भेटणं, या सगळ्या गोष्टीमध्ये काही दिवस गेले आणि नंतर ते महाराजांच्या दर्शनाला आले. सगळं झाल्यानंतर महाराजांनी विचारलं की सांगितल्याप्रमाणे दासबोधाचं वाचन नित्यनेमाने चालू आहे का? त्यावेळेला ते गृहस्थ म्हणाले की हो, कितीही घाई गर्दी असली, उशीर झाला तरी नेम काही मी चुकू दिला नाही. म्हणजे परदेशामध्ये तो नेम चुकू दिला नाही, पण आता इथे परत आल्यानंतर मात्र गाठी भेटींमध्ये आणि व्यावहारिक गोष्टीमध्ये ते जमत नाहीये. तेव्हा महाराज म्हणाले की हा फरक परिस्थितीतला नाही, हा मनस्थितीतला फरक आहे. परदेशात असताना नित्यनेम चुकला तर न जाणो काही बिघाड होईल आणि मदत करायलाही कोणी नाही, अशा प्रकारची धास्ती होती. परक्या ठिकाणी असं काही होऊ नये अशी इच्छा होती. आता इथे आल्यानंतर मनावर तसं काही दडपण नाही, म्हणून हलगर्जी होते. तसे न करावे. नित्यनेम करायचा तो आपल्या कल्याणासाठी म्हणून करावा, भयापोटी करू नये. असो, दासबोधाचे नित्य वाचन आतापर्यंत भीतीने झाले, आता प्रीतीने करावे. म्हणजे त्यांच्या सांगण्यातली पण खूबी एक होती की गॉड फिअरिंग होऊ नका, गॉड लव्हिंग व्हा. मध्ये मी एक खूप सुंदर हिंदी मधल्या ओळी वाचल्या होत्या की आज बहुत बड़ा ताना दिया भगवान ने मंदिर में, आज बहुत बड़ा ताना दिया भगवान ने मंदिर में, कई बार मांगने आते हो कभी मिलने आ जाओ.
म्हणजे हा जो कन्सर्न आहे देवाबद्दलचा, हे सगळे संत आपल्याला ही गोष्ट शिकवत असतात की ध्यान करा, माळ करा किंवा माळा करा, नामस्मरण करा, असा नुसता कोरडा उपदेश नसतो त्यांचा. तर ते प्रेमासहित करा असं त्याच्यामध्ये ते सांगत असतात. आणि त्याच्यामध्ये आत्मीयता कशी असावी, तर जिथे आपण जे नाम घेतो आहोत त्या नामामध्ये तो आहे. आपण श्रीराम 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 असं जरी नुसतं म्हणत असलो तरी त्या नामामध्ये प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांची अस्तित्वाची जाणीव आहे, हे आपण मनात धरून ते नाम घ्यायला पाहिजे, असं आपल्याला संत शिकवत असतात. असं सगळ्या संतांनी सांगितलंय. त्याच्यामध्ये महाराज नेहमी असं म्हणायचे की माझे होऊन राहा, असं त्यांचं सांगणं असायचं. तर त्यांच्यासोबत बरीच वर्ष निष्ठेनं साधना करणाऱ्या एका साधकानंच त्यांना विचारलं की माझे होऊन राहा याचा भावार्थ तरी काय. तेव्हा महाराज म्हणाले, मी म्हणजे भगवंत, त्याचे होणे म्हणजे त्याला शरण जाणे, म्हणजे मनाने त्यास अर्पण होणे. अर्पण होणे म्हणजे त्याच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिसळून टाकणे. इच्छा मिसळणे म्हणजे आपल्या जीवनाचे ते सूत्रधार आहेत असे मानणे. त्यासाठी त्यांना आवडते तसे वागणे. आणि त्यांना काय आवडतं, तर प्रपंचामध्ये आपलं कर्तव्य करावं आणि नामस्मरण करावं हे त्यांना आवडतं. साध्या सोप्या भाषेमध्ये भगवंतावर प्रेम कसं करावं किंवा महाराजांवर प्रेम कसं करावं हे सुद्धा महाराजच शिकवतात आपल्याला. अशी विशेष सुंदर गोष्ट सद्गुरूंच्या बाबतीत असते. मन्मनाभव या भगवद्गीतेतल्या श्लोकामध्ये हीच गोष्ट भगवंतांनी सांगितली. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, असं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं विवरण केलं. माझ्या ठिकाणी मन ठेवून राहणारा तू हो, मनमनाभव. आणि हे मनमनाभव जेवढं जमेल तेवढं, ॲज फार ॲज पॉसिबल, जेवढं शक्य असेल तेवढं. पूर्ण आपल्याला एकदम जमणार नाही, याचं कारण जे मन देवाशी जोडायचं ते मनच आपल्या हातात नाहीये. आपण थोडा वेळ शांत राहून बसून बघितलं की आपल्याला लक्षात येतं की 1000 विचार येतात मनात एका मिनिटात. ते मन आपल्या ताब्यातच नाहीये. म्हणून त्यामध्ये प्रेमाचा ओलावा असणं आवश्यक आहे, असं महाराज सांगतात. सगळेच संत ही गोष्ट सांगतात. आणि शरण म्हणजे किती शरण असावं, तर खर तर शरण या गोष्टीची व्याख्या महाराजांनी काय केली हे आपण पुढे बघणारच आहोत. पण त्यामध्ये जसा युद्धामधले जे 2 विरुद्ध पक्षामधले सैनिक असतात, त्यातला एक राजा युद्ध जिंकतो आणि दुसरा जो हरलेला असतो तो पहिल्या राजाला शरण येतो, तशा प्रकारचं शरण इथे अपेक्षित नाहीये. हे प्रेमातलं शरण आहे. प्रेमातलं शरण याचा अर्थ एकरूपतेचं शरण. ज्ञानेश्वर महाराजांनी एके ठिकाणी म्हणले, घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे. घट म्हणजे एखादं मडकं किंवा एखादं मातीचं भांड आहे, त्याच्या आतमध्ये हवा आहे, बाहेरही हवाच आहे. खरं तर आतली हवा आणि बाहेरची हवा खरं तर एकच आहे की नाही. मग तो घट फुटला काय किंवा घट तसाच असला काय, आतमधली हवा आणि बाहेरची हवा एकच आहे. तसं एकात्मतेनं तुम्हाला शरण ये. घटाचेनी नाशे गगनी गगन प्रवेशे म्हणजे घट फुटल्यानंतर आपल्याला हे रिअलाइज होतं की आतली हवा आणि बाहेरची हवा एकच आहे, पण आधीपासूनच आतली हवा आणि बाहेरची हवा एक आहे. ही एकात्मता जी आहे, ही एकरूपता जी आहे, ती एकरूपता नामस्मरण करताना त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपण मनामध्ये धरली, तो तिथे आहे हा भाव मनामध्ये धरून साधं पूजा करताना देखील
गंध लावायचे महाराजांच्या फ्रेमला, तर तिथे प्रत्यक्ष महाराज आहेत आणि त्यांच्या कपाळाला आपण गंध लावतोय, ही आपल्या मनातली भावना जिवंत असली की मग आपली पूजा पण जिवंत होईल. त्यामध्ये एकदा असंच एक प्रापंचिक अडचण घेऊन, म्हणजे प्रापंचिक अडचणीत सुद्धा महाराज कसं भगवंताचं प्रेम त्या साधकाला लावून द्यायचं याचं हे उत्तम उदाहरण आहे. एकदा ते सज्जनगडावर गेले होते महाराज, आणि तिथे जवळपास राहणारा एक गृहस्थ त्यांना भेटला आणि तो म्हणाला की त्याला बाकी सगळं त्याचं छान होतं, पण त्याला मुलबाळ नव्हतं. तर महाराजांना तो म्हणाला की आपल्याला मुलगा व्हावा अशी कृपा करावी. तर महाराज म्हणाले की तुम्ही सज्जनगडाच्या इथे जवळ राहता, तर तुम्ही समर्थांच्याच राज्यात राहता, तिथं समर्थांची सोडून इतर कोणाची सत्ता कशी चालेल? मग तुम्ही समर्थांपाशीच मागणं मागा, असं ते म्हणाले. मग समर्थांपाशी मागणं मागा, ते सर्व समर्थ आहेत असं तरी तुम्हाला वाटतं ना? त्याच्याबद्दल विश्वास आहे ना या गोष्टीवरती? तर तो गृहस्थ म्हणाला हो आहे. मग महाराज त्यांना म्हणाले की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, तसं तुम्ही करून पहा. तुम्ही पती पत्नींनी रोज समर्थांचं दर्शन घ्यावं सज्जनगडावर येऊन. समाधीपुढे हात जोडून प्रार्थना करा की मुलगा व्हावा अशी फार इच्छा आहे. आपल्याला अशक्य असं काहीच नाही, तेव्हा आमच्या कल्याणाचे असल्यास आम्हाला मुलगा होईल अशी कृपा करावी. आता या प्रार्थनेमध्ये सुद्धा महाराजांनी एक गोष्ट शिकवली की मुलगा व्हावा अशी इच्छा आहे, पण आमच्या कल्याणाचं असल्यास तुम्ही आम्हाला ते द्यावं अशी विनंती आहे. म्हणजे आमचं कल्याण कशात आहे हे आम्हाला कळत नाहीये, तुम्हाला कळतंय, असा त्याच्यात भाव आहे. मी देवाचा आहे ही भावना त्याच्यामध्ये. आमच्या कल्याणाचे असल्यास आम्हाला मुलगा होईल अशी कृपा करावी. नंतर समाधीला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. 1 वर्षभर असं करावं. वर्षभराने काय होतं ते पहावं. मुलगा झाला तर तो समर्थांचा प्रसाद आहे असं समजावं. नाहीच झाला तर मुलगा होण्यामध्ये आपलं कल्याण नाही हे नक्की ठरलंच आहे. पण काही झालं तरी मनाची तळमळ शांत होईल. आता खरं तर 11 प्रदक्षिणा ज्यावेळेला एखादा माणूस समर्थांच्या मंदिराला 11 प्रदक्षिणा घालेल, तिथे हात जोडून अशा प्रकारची प्रार्थना करेल की आमच्या कल्याणाचं असल्यास आम्हाला मुलगा व्हावा अशी इच्छा आहे, त्याला त्याचा जो मीपणा आहे तो हळूहळू गळून जातो. 11 प्रदक्षिणा घालताना त्याचं चित्त पूर्णपणाने समर्थमय होऊन जातं. सज्जनगडाचं वातावरण आणि समर्थ तिथे प्रत्यक्ष आहेत हा भाव मनामध्ये घेऊनच माणूस प्रार्थना करतो, प्रदक्षिणा घालतो. म्हणजे ऐहिक अडचणींमधून अनुसंधान, आणि मग अनुसंधानातून भगवत प्रेम, आणि भगवत प्रेमातून भगवत प्राप्ती, असा महाराजांचं एक अतिशय सुंदर अशा प्रकारे ते वाट दाखवत असत. आता मी देवाचा आहे असं म्हणावं, पण तो जो मी आहे तो खरं तर आपण मगाशी जसं म्हणलं तसं मनातले विचार हे काही आपल्या हातात नाहीत. त्याप्रमाणे तो जो मी आहे तो सतत व्यक्तिमत्वाला चिकटून राहिलेला असतो, सतत देहबुद्धीला, आपल्या सांसारिक गोष्टींना चिकटून राहिलेला असतो. तो मी ओरिजिनल सेल्फ म्हणजे मीच्या मूळ स्वरूपापर्यंत तो कधी जातच नाही विचारांनी. म्हणजे महाराजांच्याकडे एक जण आला होता आणि तो माणूस असं म्हणाला की मी जगातली 7 आश्चर्य पाहून आलोय. तेव्हा महाराज म्हणले की 3 आश्चर्य मी इथे बसल्या बसल्याच बघितलेत म्हणले. त्याच्यातलं एक आश्चर्य महाराजांनी हे सांगितलंय की माणूस जन्मभर मी म्हणत असतो, पण त्या मीचं खरं स्वरूप त्याला काही जन्मभर कळत नाही. मी 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 असं नुसतं व्यक्तिमत्वाला आणि देहबुद्धीला म्हणत राहिल्यामुळे. तर
आता या पुढच्या प्रसंगात असं आहे की आपण नियमाने नाम घेतो आणि सद्गुरूंची पूजा करतो, पण शरणागतीचा भाव काही येत नाही. याचं कारण काय? असा प्रश्न निघाला तेव्हा महाराज म्हणाले, देहबुद्धीचा चमत्कार असा आहे की भगवंताची भक्ती करताना देखील आपला मी सुटत नाही. हेच पहा ना, देव माझा आहे असं आपण म्हणतो. ते म्हणत असताना मी हा कायमच राहतो आणि देवावर आपण आपलं स्वामित्व लादतो. देव माझा आहे असं म्हणण्यात देवाने माझ्या मनाप्रमाणे वागावं, माझ्या इच्छा पुरवाव्या असा भाव उमटतो. पण खरा जो भक्त असतो तो मी देवाचा आहे असं मनापासून म्हणतो. असं म्हणण्यात देवाच्या अस्तित्वात माझं अस्तित्व विलीन होऊन जातं. इच्छा ठेवायला मी वेगळा उरतच नाही आणि हीच शरणागती. मगाशी जे आपण एकात्मतेतल्या शरणागतीबद्दल बोललो की शरण येणं म्हणजे काय, तीच गोष्ट इथे महाराज सांगतात की इच्छा ठेवायला मी असा काही वेगळा उरतच नाही. आपलं अस्तित्व आणि ईश्वराचं अस्तित्व हे एक. तुका म्हणे होती तुझी माझी एक ज्योती, असे तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे. होती म्हणजे पूर्वीपासूनच होती, पण ते मला रिअलाइज साधनेने झालं. त्याप्रमाणे मी हा वेगळा उरतच नाही, परंतु ही गोष्ट डेव्हलप व्हायला, अनुसंधानामध्ये चित्त राहायला प्रयत्न आणि प्रेमासहित केलेले प्रयत्न ही महत्वाची गोष्ट करणं आवश्यक असतं, असं इथे महाराज सांगतात. नामात प्रेम काय येत नाही असं या प्रश्नाचं उत्तर महाराज एकदा देत होते. जालन्याच्या राम मंदिरामध्ये महाराज बसले होते आणि एक अधिकारी तिथे त्याच्या बायकोला घेऊन तिकडे महाराजांच्या दर्शनाला आला. दोघांनाही अनुग्रह मिळावा अशी त्यांची इच्छा होती, ती त्यांनी प्रगट केली. अनुग्रह कशाला हवा असं विचारल्यावर रामाचं आणि त्याच्या नामाचं प्रेम यावं यासाठी हवा असं त्यांनी सांगितलं. तेव्हा महाराज तिथं जे बाकीची मंडळी बसली होती त्यांच्याकडे वळून म्हणाले, तुमच्यापैकी प्रत्येकाला अनुग्रह घेऊन किती वर्ष झाली? मग कुणी 5, कुणी 10, कुणी 17, कुणी 23 वर्ष झाली असं सांगितलं. ते ऐकून महाराज म्हणले की मग तुम्हाला सगळ्यांना नामाचं प्रेम लागलंच असेल ना. तेव्हा कुणी हो, कुणी नाही, कुणी हो नाही असं असं म्हणजे सगळ्यांची डळमळीत उत्तरं होती, पण कुणी ठामपणे हो म्हणे ना. तेव्हा महाराज म्हणाले, आपण रोज गुरुची पूजा करतो, पोथी वाचतो, पुष्कळ नामस्मरण करतो, तरी अजून नामाचं प्रेम का येत नाही? नाम हे जीवनातलं सर्वस्व आहे असं आपल्याला वाटत नाही. मी नामासाठी जगतो असं वाटत नाही. नामात प्रेम यायला एकतर गुरूंना ते आवडतं म्हणून ते घ्यावं, किंवा नामातच माझं कल्याण आहे या भावनेनं ते घ्यावं. नामा वाचून चैन पडेनासं झालं की प्रेमाचा उगम झालाच असं समजावं. मग माणसाचं चित्त इतर ठिकाणी गुंतणारच नाही. म्हणजे प्रेमपूर्वक साधना करा असं या ठिकाणी आपल्याला महाराज सांगतात. आणि तीच गोष्ट आपण या ध्यानाच्या सेशनमध्ये देखील बघत असतो. पातंजल योगसूत्रामध्ये देखील या गोष्टीचा विशेषत्वाने उल्लेख आहे. सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. सत्कारा सेवितो दृढभूमी याचा अर्थ सत्कारपूर्वक उपासना करावी, म्हणजे उत्साहाने प्रेमाने उपासना करावी. आपल्याला ती गोष्ट 2 साधकांची माहिती आहे की एक साधक हा चिंचेच्या झाडाखाली उपासनेला बसलेला असतो आणि दुसरा साधक जो असतो तर तो वडाच्या झाडाखाली बसलेला असतो. आणि नारद मुनी तिथे येतात आणि मग ते त्या दोघांना विचारतात की तुम्ही काय करताय? ते म्हणतात आम्हाला ईश्वर प्राप्ती हवी. नारद मुनी म्हणतात की ईश्वर प्राप्ती हवी आहे? तर ते म्हणतात हो. मग ते दोघं म्हणतात मी आत्ता भगवंतांकडेच चाललोय. तर ते दोघं म्हणतात की नारदा तुम्ही विचारा ना त्यांना की आम्हाला कधी होईल ईश्वर प्राप्ती. नारद म्हणतात की ठीक आहे, मी विचारून येतो. परत आल्यानंतर वडाच्या झाडाखाली जो बसलेला माणूस असतो त्याला नारद सांगतात की
या झाडावर जेवढी पानं आहेत तेवढे जन्म तुला घ्यावे लागतील उपासना करायला. तर हे ऐकल्यानंतर तो माणूस उठूनच जातो. कारण तो म्हणतो की एवढे जन्म घ्यायचे आणि एवढे कष्ट करायचे, ऑलरेडी मी इथे आता एवढे वर्षानुवर्ष उपासना करतोय आणि मला अजून भगवंतांची प्राप्ती नाही झाली, अजून एवढे जन्म घ्यायचे तर फारच कठीण काम आहे, म्हणून तो ते सोडून देतो. दुसरा चिंचेच्या झाडाखाली बसलेला असतो, त्याला पण नारद मुनी हेच सांगतात की झाडाला जेवढी पानं आहेत तेवढे जन्म घ्यावे लागतील. तर तो माणूस एकदम आनंदाने नाचायलाच लागतो. नारद मुनी म्हणतात, तुला नाचायला काय झालं? तर तो माणूस म्हणतो की मला असं वाटलं होतं की ईश्वर प्राप्ती होऊच शकत नाही, दुर्लभ आहे. पण प्रत्यक्ष ईश्वराने सांगितलंय, तर एवढे जन्म घेतल्यानंतर का होईना, पण मला ईश्वर प्राप्ती होईल म्हणजे होईलच. आणि तो उत्साहाने जोमाने उपासनेला लागतो. आणि ही जी प्रेरणा आहे आणि हे जे प्रेम आहे, ते प्रेम या कथांमधून घेऊन आपण देखील तसंच जोमाने उपासनेला लागूया. नामस्मरणाची उपासना आपण करतोच. तेच नाम जेव्हा आपण शांतपणे घेतो, मस्तकामध्ये अवधान केंद्रित करून ते नाम आपण घेतो आणि विशेष करून त्या ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेवरती आपलं मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच त्याला ध्यान असं म्हणतात. अस्तित्वाची जाणीव धरून ठेवण्याचा प्रयत्न ही मुख्य गोष्ट आपण ध्यानामध्ये करत असतो. त्यानुसार आता आपण 20 मिनिटं ध्यानाला बसूया. सुरुवातीला 3 वेळा ओंकार आणि त्यानंतर 20 मिनिटं ध्यान करूयात. हरिओम.
हरि ओम हरि ओम हरि ओम। केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनं स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुम् पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे। सोऽहं सिद्धिसुसम्पन्नो नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे। ज्ञानेशाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानां वचनानुभूतिपथिकः साक्षी स्वयं कापडि गार्हस्थे किल एकनाथसदृशौ वृत्तौ तुकारामवत् सोऽहं योगरतं कृतार्थचरितं वन्दे यतिं माधवम् यस्य स्मरणमात्रेण चित्तं भवति निर्मलं स्वामी समाधवानन्दो नित्यं वसति मे हृदि। ॐ तत्सत्।